सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय लहोजी. सर्वांना कळकळीची विनंती आहे की दिनांक 4/3/2026 पासून आझाद मैदान या ठिकाणी आपलं आमरण उपोषण आहे. उपोषणाचा संदर्भ असा आहे की अण्णाभाऊ साठेंच्या संबंधितल्या मागण्या आहेत. चिरागनगर वाटेगाव भारतरत्न पुरस्कार, त्याचबरोबर आरटीचं कार्यालय स्थलांतर करणे किंवा महामंडळाचं कार्यालय बाहेर नेणे, या सर्व मागण्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या बहिणी आहेत, मुली आहेत, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात, त्या संदर्भात मागण्या आहेत. मांगारडी समाजाला त्यांची कुठंतरी सरकारी पटलावरती नोंद असावी, त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत, त्या संदर्भात मागण्या आहेत. त्याचबरोबर चिरागनगर या ठिकाणी त्या रहिवाशांना तिथून स्थलांतर करण्याचा सरकारचा जो मानस आहे तो तिथून त्यांना हटवलं जाऊ नये असं आमची मागणी आहे की त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं. म्हणून या सर्व मागण्या घेऊन आपण आझाद मैदानमध्ये 4 तारखेपासून आपलं उपोषण चालू आहे. आणखीन काही दिवस उपोषण चालूच राहील, कारण सरकारी मंत्री महोदय किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्याला ठोस निर्णय दिलेला नाही. परंतु माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी भेट देऊन बऱ्यापैकी मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन केलं व त्यांनी हमी दिली की लवकरात लवकर आम्ही तुमच्या मागण्या आहेत ते मार्गी लावू. तरीसुद्धा आम्ही असं ठरवले की आम्हाला ते पत्र लिखी द्यावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. सर्व समाज बांधवांना आम्ही तरुण पिढीला एकच दिवस तुम्ही आझाद मैदानमध्ये या आणि या उपोषणाला पाठिंबा द्या. मी आपल्याला सगळ्याला कळकळीची विनंती करतो, कारण आपण जोपर्यंत एकत्र येत नाही किंवा आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून सर्वांनी एक दिवस या आझाद मैदानमध्ये सगळ्यांनी उपोषणाला पाठिंबा दाखवा हीच विनंती करेन. थांबतो. जय लहोजी, जय भीम, जय संविधान.